मनोज जरांगे दुसऱ्यांवर फक्त आरोपच करतात असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी केला आहे। जरांगेंना फडणवीसांच्या द्वेषाने पछाडलेला आहे असं सुद्धा दरेकर म्हणाले। तर जरांगेंच्या निशाण्यावर फक्त भाजप असते, मवियाची सत्ता आणण्यासाठी जरांगेंनी सुपारी घेतली आहे असा आरोप सुद्धा दरेकरांनी केला। जरांगे स्वतःला मराठ्यांचा देव समजतात, पण हा फक्त जरांगेंचा भ्रम आहे असंही प्रवीण दरेकर म्हणाले। तर मागील काही दिवसांपासून जरांगे पाटील हे टीका करताना दिसून येत आहेत। त्याच्यामध्ये फडणवीसांवर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। आता भाजपकडून जरांगे पाटलांवर टीका केली जाते। भाजपचे नेते या ठिकाणी प्रवीण दरेकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली। कशाला देवेंद्र फडणवीस ऐकून चाळे करतो, कशाला जातीवाद पसरवतो? त्यांच्याकडून तर जातीवाद झाला नाही, आता तू कशा सुपारी घेतो उगाच मराठी कापायची? तुकडे तुकडे करीत म्हणलाय की लयच असा ना माणूस, वा त्याला आणखीन माहीतच नाही मी काय चीज, त्याला आणखीन माहीतच नाही मी काय चीज। काय राजेंद्र राऊत दादा त्यांना माहीतच नाही मी आणखीन काय चीज, तुकडे तुकडे कसे असतील काय असतील। त्यांनी आता फितुरीचे संस्कार दाखवले, कारण पूर्वी कुणीतरी असं म्हणतायत की क्षत्रिय संपली होती सगळे पृथ्वी तलावरची। आता देव वारसा यांना बहुतेक ते आता जाणव घातलं वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या कानात। आता राजेंद्र राऊतांच्या मागे पण फडणवीस आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे त्यांचे डोळे तपासण्याची खरंच वेळ आलेली आहे। खरं म्हणजे याच राजेंद्र राऊतांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनोज जरांगेशी संपर्क साधावा, मार्ग काढावा, जरांगेचं मोठेपण सातत्यानं सांगताना मी पाहिलेलं आहे। परंतु मी म्हणजे सर्वश्रेष्ठ, मी म्हणजे मराठ्यांचा देव, अशा प्रकारचं जे काही भ्रमाचं जरांगे त्या ठिकाणी वागतायत, त्या भ्रमाचा भोपळा आता फुटायला लागलेला आहे। कारण महाविकास आघाडीची रितसर सत्ता आणण्यासाठी सुपारी या ठिकाणी जरांगेने घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।